तुम्हाला माहिती आहे का, कालभैरव म्हणजे नक्की कोण? महादेवाने हे भयंकर रूप का घेतलं? आणि ब्रह्मदेवाचं 5वं तोंड कोणी कापलं? ही कथा आहे एका दिव्य संघर्षाची, जिथे अहंकाराला शिक्षा मिळाली आणि धर्माला संरक्षण. एकदा सर्व देवतांमध्ये वाद सुरू झाला. कोण श्रेष्ठ? कोण सर्वोच्च? ब्रह्मदेव म्हणाले, मीच सृष्टीचा कर्ता आहे. माझ्याशिवाय काहीही सुरू होऊ शकत नाही. त्यांचा अहंकार एवढा वाढला की त्यांनी महादेवांचा अपमानच केला. हे पाहून शिव शांत होते, पण धर्माला गालबोट लागलं. आणि तेव्हा त्यांच्या डोळ्यात राग प्रकट झाला. महादेवांनी आपल्या कोपातून निर्माण केलं एक रौद्र, भीषण, तेजस्वी रूप, जे काळावरही अधिपत्य ठेवतं. तेच होतं कालभैरव. त्यांचं शरीर काळसर, डोळ्यात अग्नी, गळ्यात मुंडमाळ, हातात त्रिशूल. कालभैरव थेट ब्रह्मदेवांकडे गेले आणि त्यांनी त्यांच्या 5व्या तोंडाचा संहार केला. तो चेहरा ब्रह्मदेवाच्या अहंकाराचं प्रतीक होता. आता अहंकाराचा नाश झाला. हे बघून सर्व देव हतबुद्ध झाले. ब्रह्मदेव स्वतः नमले आणि महादेवांची क्षमा मागितली. त्याच क्षणापासून कालभैरवाला मान मिळाला, धर्माचे रक्षक म्हणून. आजही अनेक ठिकाणी कालभैरवाची मंदिरे आहेत. जिथे श्रद्धा असेल तिथे रक्षण निश्चित. पण जिथे अधर्म असेल त्याला भैरव थांबवत नाही, संपवतो. महादेव क्षमाशील आहेत, पण गरज असेल तर ते न्याय देण्यासाठी रौद्र रूप धारण करतात. हेच रूप आहे कालभैरव. अशाच कथा ऐका प्राचीन काळापासून आजवर जिवंत असलेल्या फक्त भक्तिगाथावर.